खरं म्हणजे 1 महिन्यापूर्वीच हे अधिवेशन व्हायचं होतं आणि त्याच्याकरता बाबांनी माझा वेळही घेतला होता, पण काही कारणाने मला येणं शक्य नव्हतं. मी बाबांना सांगितलं, आपलं परिषदेचं अधिवेशन आहे, आपण ते संपन्न करून घ्या, मी पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमात येईल. पण कारंजेकर बाबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. त्यांनी आणि आमच्या प्रकाश शेटणी आणि बाळासाहेबांनी सांगितलं, एक प्रकारे मला धमकीच दिली, तुम्ही आले नाही तर आम्ही अधिवेशनच करणार नाही, त्यामुळे आधी तारीख द्या, मग अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठरवतो. आणि आजची माझी तारीख ही त्यांनी त्या ठिकाणी ठरवली आणि मला अतिशय आनंद आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आशीर्वाद घेण्याकरता आणि एवढ्या सगळ्या पूज्य संत महंतांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मला येता आलं आणि आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होता आलं. मग अशी कारंजेकर बाबा जे म्हणाले तसं ते जे काही म्हणतात ते मला सगळं मान्य असतं, पण मग अशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा मला पूर्णपणे मान्य नाही आहे. ते असं म्हणाले की आपल्या महानुभाव पंथाचे 3 आमदार निवडून आले. मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो, आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला. हे बाबा तुम्ही सांगायचं विसरलात. आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलाय? पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो, सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत, सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे आता काही मी फार पंथाच्या बाहेर नाही. त्यामुळे तुम्ही आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्रीही आमच्या महानुभाव पंथाचाच आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी भगवान चक्रधर स्वामींनी या महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजामध्ये जो विचार रुजवला, आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला गीतेत सांगितलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येईल, ज्या ज्या वेळी समाजावर आपत्ती येईल, ज्या ज्या वेळी समाजामध्ये भेदाभेद निर्माण होईल, ज्या ज्या वेळी समाज हा धर्माच्या मार्गावरनं पथभ्रष्ट होईल, त्या त्यावेळी वेगवेगळ्या रूपानं मीच जन्म घेईन आणि त्या ठिकाणी समाजाला पुन्हा सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेन. आणि आपण पाहू शकतो की ज्यावेळी भगवान चक्रधर स्वामींनी अवतार घेतलेला आहे, तो काळही कुठेतरी समाज हा पथभ्रष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याच्या आक्रमणांमुळे, समाजातल्या भेदाभेदांमुळे, समाजातल्या विषमतेमुळे समाजामध्ये एक प्रकारची वेगळी व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण समाजाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं. आणि जो समाज जातीमध्ये, पंथामध्ये, भाषेमध्ये उच्च नीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दऱ्यांमध्ये विभागलेला होता, त्या संपूर्ण समाजाला या महानुभाव विचाराने एकत्रित केलं. कोणी कोणाची जात विचारली नाही, कोणी कोणाची भाषा विचारली नाही, कोणी कोणाचा पंथ विचारला नाही, तर सगळ्यांना एक सन्मार्ग देण्याचं काम या ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं. आपण बघा, गुजरातमधनं ते आपल्या विदर्भाच्या, महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले, पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली, आज आपली मराठी भाषा अभिजात झाली. या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये 2 ग्रंथ
हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला. त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, तर दुसरा ग्रंथ लीळाचरित्र आहे. ही जी एक प्रचंड मोठी साहित्य निर्मिती, ही जर त्या ठिकाणी एक विचारपीठ तयार करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी यांच्या प्रेरणेनं झाली नसती, तर आज कदाचित इतकी समृद्ध अशा प्रकारची आपली भाषा, त्यातले विचार, त्यातली प्रगल्भता आणि त्यात तयार झालेल्या जाणीवा या आपल्याला कधीच पाहायला मिळाल्या नसत्या. आणि म्हणून केवळ महानुभाव विचार हाच काही आपल्यावरचा त्यांचा उपकार नाही, तर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजवण्याचं काम हे देखील याच महानुभाव पंथाच्या साहित्यातनं तयार झालेलं आहे. हे आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्य केलं पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खरं तर आपण एकूणच तो सगळा काळ बघितला तर श्री गोविंद प्रभू, भट्टोबास, केशोबास, डिंबकृष्ण मुनी या सगळ्यांनी या मराठी साहित्याला इतकं समृद्ध या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र, रिद्धपूर चरित्र, केशरीबास यांचा दृष्टांत पाठ, सिद्धांत सूत्रपाठ, त्यानंतर बाईदेवबास यांचं पूजा वासर, नरेंद्र स्वामी यांचं रुक्मिणी स्वयंवर, भास्कर भट यांचे शिशुपाल वध, उद्धव गीता, दामोदर पंडित यांचे वत्स्याहरण, रवळोबास यांचे सह्याद्री महात्म्य, नारो यांचे रिद्धपूर वर्णन, विश्वनाथ पंडित यांचं ज्ञानप्रबोध यासह स्थानपोथी, वृद्धाचार, मार्गरूढी, चरित्र अभाव, त्याचबरोबर महादेव बेचे यांचं त्या ठिकाणी साहित्य, अशा अनेक गोष्टी की ज्यातनं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.